एका सामान्य माणसाला कोणाचाच आधार नसतो. त्याची प्रत्येक लढाई त्याला स्वतःला जिंकावी लागते. प्रत्येक घरात एक तरी अशी नासकी व्यक्ती असतेच, ज्यांना घर जोडून ठेवण्यापेक्षा तोडण्यात जास्त मजा येत असते. आजच्या जगात तुम्हाला खरं वागायची सवय असेल तर एक कटू सत्य समजून घ्या. इथे खऱ्यापेक्षा जास्त खोट्यालाच किंमत आहे. जो आपल्याला मान देतो त्यालाच मान द्या. उगाच कोणाचा मोठेपणा बघून त्याच्यासमोर झुकणे म्हणजे मूर्खपणा असतो. जी लोक डोक्याचा वापर करतात ते सर्वात आधी स्वतःचा विचार करतात आणि जे मनाचा वापर करतात ते सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. संकट सगळ्यांवरच येतात. कोणी तुटून जातो तर कोणी सावरून जातो. स्वतःचा रस्ता स्वतःच बनवावा. दुसऱ्यांच्या सावलीत चालत राहिले की बरेचदा माणूस रस्ता भटकून जातो. चूक झाल्यावरच नाती तुटतात असे नाही, तर काही नाती गैरसमजुतीमुळे देखील तुटतात. वेळेने मला आपल्याच लोकांवर संशय घ्यायला शिकवले, नाहीतर परक्यांवर विश्वास ठेवेल असा माझा स्वभाव होता. जेव्हा समोरची व्यक्ती भंगार असेल तेव्हा बोललेल्या प्रत्येक शब्दांची किंमत ही कवडीमोल असते. जोपर्यंत मन आणि विचार बदलत नाहीत तोपर्यंत आयुष्यात काहीच बदलणार नाही. एखाद्याचे विचार तुम्हाला मान्य नाहीत ह्याचा अर्थ तुम्ही बरोबर आणि समोरचा चुकीचा असे होत नाही. नुसती इच्छा असून व्यक्तिमत्व चमकत नाही, त्यासाठी कर्तृत्व असावं लागतं. मनातल्या बऱ्याचशा इच्छा ह्या पैशांअभावी आपला जीव सोडून देतात. दुनिया कधीच बदलणार नाही अशी तक्रार करणारे आधी स्वतःला बदलण्याचा साधा प्रयत्नही करत नाहीत. व्यसन करायला हिंमत लागत नाही, परंतु आयुष्यभर निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. नाण्यांचा खणखणाट खूप मोठा असतो, पण नोटा मात्र अतिशय शांत असतात. ज्याची किंमत जास्त असते त्यांना ओरडून सांगायची गरज नसते आणि ज्यांची किंमत फारशी नसते तेच मोठमोठ्याने ओरडून आपले महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत असतात.